स्पेशल. नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आपल्या ताज्या ताज्या बोंबलाचं आठवण. त्यासाठी लागणारं साहित्य, बोंबलाच्या आठवणासाठी लागणारं साहित्य इथे मी आपले ताजे ताजे बोंबील आणलेले आहेत. अद्रक, मिरची, लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिंच घेतली आहे पाण्यात भिजवून, हळद, आगरी कोळी मसाला, मीठ आणि तेल. आता आपण कृतीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आहे ना, मी आपले बोंबील आहेत ना हे साफ करून घेणार आहे. आता इथे मी सर्वप्रथम आपले बोंबील आहेत ना हे साफ करून घेणार आहे. जर मोठे असतील तर तुकडे करू शकता, छोटे असतील तर तुकडे नाही केले, अख्खे जरी टाकले म्हणजे मुंडी आणि शेपूट तोडून असे तरी चालतील. अशा प्रकारे सर्व बोंबील मी साफ करून घेणार आहे. अशा प्रकारे बोंबील मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्यामध्ये. आता आपण आठवणाला फोडणी देऊया. तर फोडणीसाठी अद्रक, लसूण, मिरची हे ठेचून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 पळ्या तेल टाकणार आहे. तेल चांगलं गरम झालं तर यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे, जे ठेचलेलं अद्रक, लसूण, मिरची. आता हे चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ, हळद, आगरी कोळी मसाला, आपला मसाला आहे ना चांगला 2 मिनिटं तेलात परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये ऍड करणार आहे मी थोडंसं पाणी आणि मसाला आपला तेल सुटेपर्यंत चांगला उकळवून घेणार आहे. दोन ते 3 मिनिटांनंतर आपल्या मसाल्याला चांगली तेलाची तरी सुटत चाललेली आहे. तर ह्यामध्ये टाकणार आहे मी आपली बोंबील. तर हे आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनिटं झाकण न देता शिजवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटानंतर आपल्या आमटाला चांगला उकाळा आलेला आहे. आता ह्यामध्ये मी आपलं चिंच टाकणार आहे. चांगलं आंबट उकळून द्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं. आता 1-5 मिनिटानंतर आपल्या आमटाला चांगला उकाळा आलेला आहे. तर वरून मी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. अशा प्रकारे आपलं बोंबलाचं आठवण तयार आहे. अशा प्रकारे तयार आहे आपलं बोंबलाचं झणझणीत आठवण. अशा प्रकारे तयार आहे आपलं बोंबलाचं झणझणीत आठवण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.